तुझे बाबा आज नाही तर उद्या येतील रे, तुझे बाबा आज नाही तर उद्या येतील. बघा माय माऊलीचं शेवटी मन आहे. आई उपदेश करत आहे, बाळा माझा आज माझा मुलगा येत आहे, उद्या माझा मुलगा येत आहे म्हणून वाट बघत आहे. माईबाप क्षणोक्षणी ती माऊली त्या मुलाची वाट पाहत होती. त्या माऊलीने काय केलं, पत्र जर गावामध्ये आलं तर बघावं, फोन जर कुणाचा आला तर विचारावा की फोन आला का म्हणून उपदेश करावा. मायबाप ती माय माऊली होती. बघा दिवाळीचा सण होता. दिवाळीच्या सणाच्या दिवशी प्रत्येक जण उठलेले होते. कुणीही आंघोळी केल्या नाही, कुणीही केल्या नाही, काही केलं नाही. बहिणी बाबाची वाट पाहत आहेत, लहान लहान लेकरं वडिलाची वाट पाहत आहेत आणि ती माय माऊली बघा त्या मुलाची वाट पाहत आहे. मायबाप आता येईल मग येईल. बघा खेड्यापाड्यामध्ये जर बघायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी बघा 1 ते 2 बस येतात महाराज. पहिली बस आली, वाट बघितली, त्यांना वाटलं बाबा या बसमध्ये तरी माझे पप्पा आले असतील, या बसमध्ये तरी माझे वडील आले असतील, माझा मुलगा आला असेल, माझा पतिदेव आला असेल. पहिली बस निघून गेली. आई वडिलाला उपदेश करते, म्हणले का हो आपला बाळ वाजून आलेला नाही, म्हणले नंतर तरी येईल. बघा कोणताही जरी माणूस झाला, कोणताही जरी वडील झाला तर आईला किंवा परिवाराला सांभाळून नेण्याचं कार्य वडील करत असतात. मायबा उपदेश केल्याच्या नंतर बघा त्या वडिलांनी सांगितलं जाऊ दे का, एकच तर बस गेली म्हणले, दुसऱ्या बसमध्ये आपला बाळ येईल. बघा दुसरीही बस निघून गेली माईबाप. पण येऊ नये एक सांगू तुम्हाला, तिथून बघा एसटीच्या ऐवजी ॲम्ब्युलन्सची गाडी आली. माईबाप एक सांगतो बघा, तारुण्यामध्ये कुठल्याही सवासणीचं कुंकू पुसल्या जाऊ नये. माईबाप सांगू तुम्हाला, तारुण्यामध्ये जर एखाद्या सवासणीचं कुंकू पुसल्यानं माईबाप तिला एवढं दुःख असतं, एवढं दुःख असतं, ते दुःख तिचं कुठेही मावत नाही. माईबाप आणि एक सांगतो, लहान लहान लेकराचे वडील कधी जाऊ नये. बघा लहानपणामध्ये कधीच त्या लेकराचा वडील जाऊ नये, कारण बाप गेल्याच्या नंतर काय होतं आणि काय होत नाही माईबाप त्या लहान लेकराला कळतं. हो कुठेही जरी गेलं, कोणाचे जर वडील दिसले तर मन भरून येतं माईबाप. आणि एक सांगतो की म्हातारपणामध्ये त्या आई वडिलाची काठी म्हणजे मुलगा कधी जाऊ नये. बघा 3 गोष्टी होऊ नये, पण 3ही गोष्टीचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. माईबाप येऊ नये. ॲम्ब्युलन्सची गाडी आली आणि त्या गाडीमधून बाबा जसं प्रेत होतं तिरंग्यामध्ये लपटलेलं प्रेत बाहेर काढलं, अंगणामध्ये ठेवलं. माईबाप लहान लहान मुली बघत आहेत, पत्नी बघत आहे, बहीण बघत आहे. कशाची दिवाळी आली हो, कशाची दिवाळी आली, कशाचं काय आलं. जसं माय माऊलीनं हंबरडा फोडला, त्या प्रेतावर गेली आणि त्याला असं करवळून रडू लागली, धाई धाई हंबरडा फोडू लागली, कारण ती आई होती, आईचं अंतकरण होतं. माईबाप तदनंतर पत्नी गेली, पत्नीनं सुद्धा हंबरडा फोडला आणि फोडल्याच्या नंतर पत्नी सुद्धा रडू लागली. तदनंतर बघा मुली गेल्या लहान लहान आणि मुली सुद्धा तिथं जाऊन रडू लागल्या. माईबाप उपदेश करू लागल्या, पप्पा आता तरी बोला ना हो, मामाच्या गावाला पप्पा आम्ही गेलो नाही हो. का गेलो नाही, कारण तुम्ही येताय म्हणून आम्ही मामाच्या गावाला गेलो नाही. पप्पा उठा ना हो, बोला ना हो. पण त्या जगाचा बाप बघा असा गेला होता. म्हणतात ना ढगाआड गेलेला सूर्य उद्या तुम्हाला परत दिसेल, पण एकदा माती आड जर माणूस गेला ना बाबा ते पुन्हा परत कधी दिसत नाही.